नमस्कार मित्रांनो. आज 2 एप्रिलला ट्रम्प काय निर्णय घेतील याकडे सगळ्या जगाचं लक्ष असेल. रात्री साधारणतः 1:30च्या दरम्यान तो निर्णय होईल तेव्हा आपण सगळे गाढ झोपेत असू. तर कालच्या सेशनचा विचार केला तर काल निफ्टी हा 23,166 अंशावरती बंद झाला. FIIने 5,902 कोटींची विक्री केली तर DIIने 4,323 कोटींची कॅश सेगमेंटमध्ये इक्विटीची खरेदी केलेली आहे. भारताचा पॅसेंजर व्हेकल सेल्स हा आर्थिक वर्ष 2025मध्ये इयर ऑन इयर 2.6% वाढलेला आहे. मूडीजच्या रिपोर्टनुसार भारताचा GDP आर्थिक वर्ष 2026मध्ये 6.5% ग्रो होईल, जो G20 देशामध्ये सगळ्यात हायेस्ट रेट असेल. मित्रांनो, इयर ऑन इयर भारताचं GST कलेक्शन मार्च 2025मध्ये 9.9% वाढून 1.96 लाख कोटी झालेलं आहे आणि पूर्ण वर्षाचं जे कलेक्शन आहे ते 22.1 लाख कोटी आहे. तर मित्रांनो, आज जे काही टॅरिफ संदर्भामध्ये निर्णय होतील तर त्याचा जगावर आणि भारतावरती काय परिणाम होईल, तर ही एक दीर्घकालीन प्रक्रिया असेल. म्हणजे साधारणतः ते आज जो निर्णय जाहीर करतील त्यानंतर ते प्रत्येक देशाबरोबर निगोशिएट करतील आणि त्यातून काहीतरी मध्यम मार्ग निघेल. परंतु आता ही जी रिस्क आहे टॅरिफची, ही जवळपास माहीत असलेली रिस्क आहे. शेअर मार्केट एक्स्ट्रीम रिॲक्शन्स हे माहीत नसलेल्या गोष्टींवरती देतं. तर साधारणतः भारतावरती याचा अतिशय नगण्य परिणाम होईल असं विविध ब्रोकरेज हाऊसेस आपल्याला सांगत आहेत. मित्रांनो, तर सर्वात जास्त परिणाम कुठे होईल? ज्या देशांचा व्यापारी वाटा अमेरिकेबरोबर जास्त आहे अशा देशांवरतीच त्याचा सगळ्यात जास्त परिणाम होईल. उदाहरणार्थ मेक्सिको, कॅनडा, चायना, साऊथ कोरिया या देशांवरती सगळ्यात जास्त परिणाम होईल. भारतावरती हा परिणाम हा अतिशय नगण्य असेल. तर या मार्केटमध्ये आपण काय केलं पाहिजे अशा मार्केटमध्ये? तर मित्रांनो, या मार्केटमध्ये आपल्याला बँक, NBFC आणि पॉवर सेक्टरकडे लक्ष द्यायचं आहे. पॉवर सेक्टरचा जर विचार केला तर याची ग्रोथ ही सस्टेनेबल आहे, याची डिमांड ही सस्टेनेबल आहे आणि याचे व्हॅल्युएशन्स इतके स्ट्रेच नाही आहेत. मागच्या 4 वर्षामध्ये आपण जे बुलरन अनुभवलं त्यामध्ये स्मॉल कॅप आणि मिड कॅपचं व्हॅल्युएशन हे अजूनही स्ट्रेच आहे. लार्ज कॅपचं व्हॅल्युएशन्स हे फेअर आहे आणि त्यामध्ये पॉवर सेक्टरच्या ज्या कंपन्या आहेत त्यांचं व्हॅल्युएशन फेअर आहे. त्यामध्ये डिव्हिडंड यील्ड देखील आपल्याला चांगला मिळतो. त्यामुळे या कंपन्यांकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. आणि याचबरोबर या सगळ्या वातावरणामध्ये काही रिअल इस्टेटच्या ज्या काही कंपन्या आहेत त्यामध्ये सुद्धा आपण लक्ष देऊ शकतो. तर आज अशाच एका कंपनीची आपण फंडामेंटल ॲनालिसिस पाहूयात. तर मित्रांनो, मुंबई MMR रिजनमध्ये गोदरेज प्रॉपर्टीज ही रेसिडेन्शियल आणि कमर्शियल कॉम्प्लेक्स बनवणारी कंपनी आहे. तर हिचं मार्केट कॅप आहे 64,215 कोटी. हिचा PE रेशो 43 आहे आणि हा शेअर 3400 रुपयापर्यंत गेला होता आणि सध्या तो 2100च्या आसपास ट्रेड करत आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा डेट टू इक्विटी रेशो हा कमी होताना दिसत आहे, रिटर्न ऑन इक्विटी वाढताना दिसत आहे आणि इयरली सेल्स ग्रोथ 34% आहे आणि प्रॉफिट ग्रोथ ही इयरली 20% आहे. तर मित्रांनो, आपण जर विचार केला रिअल इस्टेट पॉकेट्सचा भारतामध्ये जर विचार केला तर 3 महत्त्वाचे पॉकेट्स आहेत: मुंबई MMR रिजन, दिल्ली NCR रिजन आणि बँगलोर रिजन. तर दिल्ली NCR रिजनमध्ये DLF ही कंपनी चांगली आहे आणि बँगलोरचा जर विचार केला तर शोभा ही चांगली कंपनी आहे. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये ज्या ज्या शेअर्सचा विचार केलेला आहे तो फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आपण त्याचा अभ्यास केलेला आहे. इथे कुठेही बाय आणि सेलचं रेकमेंडेशन नाही आहे. जो काही निर्णय घ्यायचा आहे तो आपल्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारून घ्यायचा आहे. तुर्तास इथेच थांबूया. धन्यवाद.